माझे केस खूप पातळ आणि रुक्ष झाले आहेत, त्याच्यामुळे मी इथं खालून मला केस कट करायचे आहेत. बघू शकता तुम्ही खाली केस किती पातळ आहेत, तर त्याचीच लेंथ मला कमी करायची होती. तर घरच्या घरीच मी हे केस कट केले. तर तुम्ही बघा, मधून भांग पाडला आहे आणि साईडनी निम्मे निम्मे करून म्हणजे निम्मे म्हणजे एकसारखेच निम्मे निम्मे करून केस घेऊन त्याला रबरने पॅक केलेलं आहे. आणि खाली आता केस विंचरून घ्यायचे आहेत आणि जेवढी आपल्याला कट करायची आहे तेवढी दोन बोटांच्या सापटीत धरून कात्रीने कट करून घ्यायचे आहे. तर केस खालीवर होत आहेत का ते बघायचे. जिथं केस सरळ असतील तिथंच कात्रीने कट करायची. आपल्याला जेवढी लेंथ कमी कट करायची आहे तेवढी करायची. हे झाले माझे केस कट करून. नंतर रबर काढायचा आणि एक टाईट वेणी बांधून घ्यायची. कसं म्हणजे जर वेणी बांधून घेतली तर कमी जास्त झालेले केस आपल्याला कळतात. तर त्यासाठी वेणी बांधून घ्यायची. आणि घरच्या घरी केस कट करायला हा एक छान काय म्हणतात सोल्युशन आहे, की सारखं सारखं आपल्याला पार्लरमध्ये जाता येत नाही. तर त्यासाठी हे एक चांगलं सोल्युशन आहे. आणि हो, केस कट करताना तुम्ही जर थोडे केस ओले केले तर केस चांगले कट होतात. आता इथं मी ओले केले नव्हते, कारण थंडी इतकी वाजती आणि केस ओले करायला नको वाटतात, म्हणून मी आहे तसेच कापलेले होते. आणि माझ्याकडे काय स्ट्रेटनर नाही आहे, काय नाही आहे. मी फक्त कंगव्याने विंचरूनच केस कट केलेले आहे. तुमच्याकडे जर स्ट्रेटनर असेल, हेअर ड्रायर असेल, तर तुम्ही केस ओले करून ते सुकवून मस्त त्याला शेप देऊन कट करू शकता. तर इथे बघा, मी असे केस कट केले, पण थोडेसे मला खालीवर वाटले. त्याच्यामुळे मी नंतर वेणी घातली आणि वेणी घालून जे खालीवर केस आहेत तेही असे सरळ कट करून घेतले. आता माझ्या केसांची लेंथ खूप कमी झाली. मला कसं तरी वाटत होतं, पण असो, केस खूप खराब झाले होते आणि नाही कापले तर अजून खराब होतात. आता वाढतीलच नंतर, कारण मी तेल बनवलेलं आहे, त्याच्यामुळे केसांची वाढ लवकर होते आणि केस गळती पण कमी होते. तर हे बघा, अशा प्रकारे हे तुम्ही घरच्या घरी केस कट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.